हे बाई अंगण तेन लोटून लोटून बाद झालंय बाई. हा एक हलकट मुलगा आहे जो झोपला म्हणजे संपलं. उठून बाहेर यावं, काहीतरी काम विचारावं, ह्याचं काय नाही. आणि येणारी सोन कसली असते काय माहित. काय काम करून दमणार आहे. ह्यानी एक उठल्या उठल्या मंदिरात जाऊन बसलं तर संपलं. येताना चहा आणि पुरी मारूनच यायचं. पाठीमागे काही का होईना. बाद झालंय बाई मला तर. सकाळी मेलं तर मड्यावर नसतंय आणि संध्याकाळी मेलं तर मातीला नसतंय. हे बाई बाद झालंय बघ हे सगळं करून करून. ही रंबा इकडे आली म्हणजे झालं. माझं डोकं खाते ग बाई. आता काय करू. भरभर आत पळून जावं तर हिच्या डोळ्यात दिसतंय. गप लोटत तिकडं तोंड करून फिरवते. येऊन परत पैसे दे म्हणून पाठ लागते. काय शांताबाई, मला बघून तिकडे फिरतीस काय शांताबाई. अगं बाई काय करू आता. शांताबाई ऐकू येत नाही का. कोण जयाबाई. ये जयाबाई आत ये. सोड बाई, तू कशाला आमच्या घरात येशील. तू काय आम्हा गरिबांच्या घरी चहा पिणार नवस. काय इकडे कुठे चाललेस, काय विशेष. अबा बाबा, हे हार कधी करून घेतलीस बाई. अबा बाबा काय भारी आहे ग तुझं हार. केस असलं की कसं बुचडा घातलं तर छान दिसतंय. आमच्यासारखी बघ काय करू शकतो होय का नाही. म्हणजे माझ्या डोक्यात केस नाही म्हणालेस होय तू. नाही बाई जया, तसं कशाला म्हणू. पैसेवाली लोक काय पण केली तर छान दिसतंय असं म्हणत होते मी. असं म्हणालीस वय, ते जाऊ दे सोड. तू कायम असलंच बोलत राहतीस. पैसे कधी देतेस. अगं बाई एक काम कर. गावभर ढंगुरा वाजवत फिर जा. शांताबाई मला पैसे देणार आहे, शांताबाई मला पैसे देणार आहे असं म्हणून. किती आहे सांग तुझं पैसे. तुझे पैसे घेऊन मी पळून जातोय काय. किती द्यायचं आहे सांग एकदाचं, किती द्यायचं आहे. फक्त 500 रुपये नोटमध्ये तुझं अख्खं खानदान खरेदी करतो मी. हा 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 हा. तसं म्हणतो असं वाटलं काय तुला. नाही बाई तसं कशाला म्हणू. तू पाप मला पैसे दिलेस, मी तसं कशाला म्हणू. देतो बाई देतो. ते उद्या मी हिच्या घरी चाललोय. ती कोणती राधाच्या घरी वांगी तोडायला जाणार आहे. ती पैसे आले की तुला देते. किती द्यायचं आहे तुझं पैसे. 800 रुपये नव. देतो बाई देतो. माझ्या अडचणीत पैसे दिलेस बाई. देतो बाई देतो. तुझं पैसे मी परत दिलो नाही तर देव मला पावेल काय. मी मेल्यावर मी मेल्यावर तेलाच्या भांड्यामध्ये घालून मिरची भजी करून तळून खाईल देव मला. देतो बाई देतो. आणि काय जयाक्का, काय विशेष इकडे कसं काय आल्यास. काय सांगू बाई, ही शांताबाई पैसे देणार आहे. 2 दिवसात देतो म्हटले, 2 महिने झाले तरी पैसे द्यायला तयार नाही. तेच विचारायला आलोय बाई इकडे. देतो बाई देतो. कुठे पळून जातो काय. देतो की. तू पण ह्या गावातच असतेस, मी पण ह्या गावातच असतो. मी पण काय आत्ताच मरणार नाही आणि तू पण आत्ताच मरणार नाही. तू मरायच्या आधी तुला पैसे दिले तर झालं ना. देतो बाई देतो. असंच म्हणत अजून किती दिवस घालवतेस बघ आता. बाद झालंय बाई मला तर पैसे मागून मागून आणि फिरून फिरून. ओय 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 रंबा, 800 रुपयाला 100 बोलून जाते. बघ गळ्यातलं कसं घातले, सोन्याचं चैन सोनं करून घालते आणि 800 रुपयासाठी पळून आले इकडं लगेच. होय बाई शांता, पैसे बिसे काय मागू नये बाई हिच्याकडे. खूप जीव खाते ग बाई. मी पण परवा 500 रुपये मागितलं होतं, 50 बोलून परत मागून घेतली. अगं शांता, ताराबाई कुंभमेळ्याला चालली म्हण. कोण आपली तारा. जाऊ दे सोड बाई. पैसे असणारी कुठं पण गेलीत आणि कुठं पण आलीत तर चांगलंच दिसतंय. आमच्यासारखी बघ साजूक थोबाड घेऊन 1-1 रुपयाला हिशोब घालत बसतो. आमच्यासारख्यांच्या हातात 1 रुपये पण नसतंय. काय करायचं बाई. सगळ्याला नशीब पाहिजे ग बाई, नशीब पाहिजे. सगळ्याला नशीब चांगलं असलं तरच सगळं ठीक असतंय. बायकांना सुख भेटावं म्हटलं तर नवरा चांगला पाहिजे बाई. आणि बघ इथे आमची घरात पण ह्यात पोरं बाळत करून सोडून नुसता फिरत असतात. काय दुसरं काम करत नाहीत. असलं नवऱ्यांचं तोंड बघून बघून बाद झालंय बाई. आमच्या नशिबात कुठलं कुंभमेळ नाही आणि काय नाही. तेच रोजचं भाकरी बडवायचं, तेच भांडी घासायचं, धुणं बडवायचं. शेताला जा, भांगलायला जा आणि पैसे आणून ह्या दारुड्या नवऱ्याला दारू प्यायला द्या. हेच आमचं नशीब आणि दुसरं काय नाही. हेच आमचं फुटकं नशीब झालंय. आणि 1 रुपये कुठंच ठेवत नाहीत, सगळं खर्चून येतात. मसाल्याच्या डब्यामध्ये एक 10 रुपये ठेवलं तर ह्यांच्या डोळ्यात टोचतंय आणि घेऊन जाऊन दारूच्या दुकानात नेऊन ठेवतात.
ह्याच्यामुळे मी घरात येत नाही ग बाई. घरी येताच कुत्रं ओरडल्यासारखं भुकत राहते दारात. त्याच्यासाठी मी घराकडे येत नाही. मग आता कशाला आलायस? जा की मग जा, उलटून जा. जातो सोड, संध्याकाळपर्यंत येतच नाही घरला. होय बाई, सगळं नशीब चांगलं पाहिजे. ती बघ फिरायला चालली, मुलगा बी राबतोय, नवरा बी राबतोय, पाहिजे तसं पैसे हातात आहे. तिला काय कमी आहे बाई? होय का नाही? आमच्यासारखं होय तिचं नशीब? चांगलं आहे बाई तिचं. आम्ही काय तर 1 रुपयाचं घ्यायचं म्हटलं तर विचार करावा लागतंय. 10 रुपये कशाला तर पाहिजे म्हटलं तर विचार करायचं. विचार करण्यातच गेलं आमचं जीवन. जाऊ दे सोड, त्या रामबाला बाहेर 1 रुपये कोणाला दान करून माहीत नाही आणि कुंभमेळ्याला चालले. जाऊ दे सोड, कुंभवर तर जाऊ दे, नाही तर कुंभ खाली तर जाऊ दे. आपल्याला काय करायचंय? आली आली ताराबाई आली. काय दोघी निवांत राहिलायसा बाई? ये ताराबाई, काय तो कुंभमेळ्याला चाललेस म्हणा? हो बाई, माझा मुलगा जाऊया जाऊया म्हणून पाठ लागलाय. तसं म्हणून जाऊन आलं तर झालं म्हणा लागलोय. हो बाई, जाऊन ये. गाठ बांधून ठेवलेत भरपूर. जाऊन ये बाई, जाऊन ये. आमच्या नशिबात कुठलं कुंभ आणि कुठलं काय? आम्ही इथेच गावात भटकत राहायचं. जाऊन ये बाई, जाऊन ये. अगं बाई, हे कधी करून घेतलीस नेकलेस? आबा बाबा, तुझं भारी सोड बाई. एकदा बघितलीस तर लगेचच कस काय सोनं करून घेतेस? सोन्याचा हंडा बिंडा काय सापडलाय काय तुला? तसं असलं तर सांग बाई, आम्ही पण काय तर करून घेतो थोडं. आमच्या नशिबात कुठलं काहीच भेटेना झालंय ग बाई. तसं काय पण नाही ग देवा देवा. हो झालं सोड, तसं काय तर असलं तर सांगतो तुला. कुठलं काय करून घ्यायला जाऊ? काय लोटत होतीस काय? हा बाई, चहा पितासं काय? चहा पावडर संपलंय सोडा बाई. चहा पितासं काय असं मी फक्त वरच्यावर विचारलो. खोटं कशाला बोलू, खरंच माझ्या घरात चहा पावडर संपलाय. असू दे सोड ग, त्यात काय झालं? प्रेमाने बोलवलीच झालं की, आणि काय पाहिजे? येतो हा, मी पण ह्याला चाललोय ते ते फातिमाचं दुकानला. का म्हणजे मला ते हे पाहिजे होतं, ते काय म्हणतात, लेहंगा. कुंभमेळ्याला चाललोय ना म्हणून लेहंगा घ्यायचं म्हणालोय. हो जा बाई, घे जा. कुंभमेळ्याला चाललोय म्हणून सांगायला आले रंबा. लेहंगा तर घेऊ दे, नाही तर काय तर घेऊ दे, नाही तर तसंच फिरू दे. मला काय करायचंय? हो बाई, मी पण जातो. माझी पण लई कामं भरल्यात. जाऊन ये बाई. ही एक आली लई मोठी माझं पोट दुखवायला. ती कुंभमेळ्याला चालली, ती वॉशिंग मशीन घेतली, ती हे घेतली, ती ते केली, ती घर बांधली, ती सोनं घेतली, असलं सांगायला आले इथं माझ्याकडे. ह्या बाईला तर दुसरं काही काम नसतंय बाई. ती काय केली, ही काय केली, सगळीकडून गावगाव फिरून सगळं माहिती काढायचे आणि गावगाव फिरून सगळ्यांना सांगत फिरायचं. हे माझा नवरा कुठं गेलं बघ फिरायला? कुठं उलटून गेलं काय माहित बाई. घराकडे एक काम नाही काय नाही, जायचं उलटून तिकडंच जायचं, ते घरी यायचंच नाही. येऊ दे आज घरी, त्याला सांगतोच त्याला चांगलं. घराकडे जरा तरी लक्ष आहे काय? घरात काय चाललंय काय नाही? घरात गिळायला तेवढं, संध्याकाळी जेवायला तेवढं येतोय. येऊ दे आज घरी, त्याला भाजी भाकरी भात काहीच देत नाही त्याला, तसंच बसू देतो. सगळेजण कुंभमेळा, ते मेळा, हे मेळा, ह्याला त्याला चाललेत आणि मी ह्या मेळामध्येच बसली आहे इथं. येऊ दे आज, आज मला फिरायला नेतोय का नाही विचारतोच त्याला.